नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। देशातील मराठीतील सुप्रसिद्ध पत्रकार वरुणराज चिंतामणी भिडे यांचं अकाली निधन झालं, पण त्यांच्या स्मृती त्यांच्या मित्रमंडळींनी जपायचं ठरवलं। त्यामध्ये मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर देखील एक आहे। यावर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये विभिन्न पुरस्कार दिले जातात आणि या कार्यक्रमाकरता समाजातील पत्रकारितेशी जवळीक असणारे प्रमुख पाहुणे बोलवले जातात। यामध्ये लोकमतचे संपादक संजय आवटी यांना बोलवले आणि राजकीय व्यक्ती म्हणून राज ठाकरे यांना बोलवण्यात आला आहे। मृणालिनी नानिवडेकर, कमलेश सुतार, दीपक कांबळे, मीनाक्षी गुरव यांनाही हे पुरस्कार जाहीर झाले आहेत। पत्रकार वरुणराज भिडे यांच्या न्यासातर्फे दिले जाणारे पुरस्कार यावर्षी 29 एप्रिलला पुण्यातील टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत असलेल्या गणेश हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आपण सर्वांनी निश्चितच त्या कार्यक्रमाला यावं। हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता आहे आणि विशेष म्हणजे गणेश हॉलच्या येथे पार्किंगची सुविधा चांगल्या प्रकारची आहे। वरुणराज भिडे पत्रकार यांच्या नावाने जो दरवर्षी आम्ही पुरस्कार देतो, यंदाचं ते 24वे वर्ष आहे आणि त्या पुरस्काराला यावर्षी 29 एप्रिल बुधवारी संध्याकाळी 5 वाजता गणेश हॉल जो न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल। राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते आणि लोकमतचे संपादक संजय आवटी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आहे। यावर्षी प्रमुख पुरस्कार जो आहे तो प्रमुख पुरस्कार मृणालिनी नानिवडेकर यांना देण्याचं नक्की केलेलं आहे। आश्वासक पुरस्कार म्हणून दरवर्षी जो आम्ही देतो तो मीनाक्षी गुरव यांनी सकाळच्या वार्ताहर आहेत त्यांना देतोय। ग्रामीण पत्रकारांच्याकरता दिला जाणारा पुरस्कार हा दीपक कांबळे दिव्य मराठी यांना दिला जाणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार हा कमलेश सुतार यांना जाहीर झालेला आहे। हा पुरस्कार यंदाचं 24वे वर्ष आहे। त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मराठीमध्ये जे विषयांमध्ये मुलं अंतिम परीक्षेमध्ये पहिले येतात त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वेगळे पुरस्कार दिले जातात। मुख्य पुरस्कार 25,000चा आहे, बाकीचे 3 पुरस्कार 11,000चे। आला आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। पुणे शहरामध्ये आता 15 ते 25% एक दिवसाआड पाणी कपात होण्याची शक्यता अभियंत्यांनी बोलून दाखवली आहे। नेमकं काय आणि कशा प्रकारे हे होणार हे जाणून घेऊयात। खडकवासला पाटबंधारे अभियंता किरण देशमुख यांच्याकडून ही माहिती आपण जाणून घेऊया। आपण पिंपरी चिंचवड आणि पुणे कॉर्पोरेशनला पाणी देत असतो आणि यावर्षीचा हवामान खात्याचा जे अंदाज आहे त्याच्यात 40% पाऊस कमी होणार आहे असं निर्देश दिले। जलसंपदा मंत्री माननीय नामदार विखे साहेब यांच्या आदेशानुसार यावर्षी पाणी बचत करून ते 31 ऑगस्टपर्यंत ते पाणी पुरवायचं आहे। माननीय मंत्री महोदयांच्या आदेशाने आम्ही 15% पाणी कपातीचं पत्र दोन्ही कॉर्पोरेशनला दिलेलं आहे आणि कपात केल्यावर जे पाणी साधारण 2 TMC पाण्याची बचत होईल आणि त्या 2 TMC पाण्यात आम्ही ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणार आहे। याबाबत उद्या मंत्री महोदय सविस्तर याबाबत खुलासा करतील। आकुर्डीमधील फकीरभाई पानसरे या उर्दू शाळेमध्ये नागरिक आपल्या पाल्यांच्या प्रवेशाकरता गेले होते। तिथे उन्हामध्ये पालकांना उभं केले गेलं आणि ऑफिसमधली लोक, प्रशासनातली लोक ऑफिस बंद करून निघून गेली। नागरिक ताटकळत तिथे उभे राहिले, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली। नेमकं काय झालं हे जाणून घेऊया। पण त्यांनी ना 400-500 लोकांची लिस्ट घेतलेली आहे, तरी आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा आज 200 लोकांना देणार आहे, तर बाकीच्या लोकांनी परत काय हे करायचं त्याच्या बाबतीत?
लोकांना कोणी असं त्यांचं म्हणणं आहे की येऊन का फक्त बोलत 200 नाहीये? टोकन देणार. इथं 200 टोकन नाही, 1100 ते 1200 लोक आले तिथं आणि ते म्हणतायत की 900-800 लोक घरी परत जावा. आम्ही फक्त 200 लोकांना टोकन देऊ. आणि जे सोमवारी आले त्यांचंही सकाळी 10:30 वाजता बोलवलं. इथं 9 ते 8 वाजता लोकं अधिकारी आले. आहेत का इथे आता? अधिकारी पळून गेले इथले अधिकारी येऊन पळून गेलेले. आतापर्यंत आता कुठलेही अधिकारी येऊन असं कोणी सांगितलं नाही की अधिकाऱ्यांनी जे येते ते सिक्युरिटी किंवा वॉचमन हे सांगत आहे. बाकी अधिकारी कोणीही बोललेलं नाहीये. 20 तारखेपर्यंत मुदत दिलेली होती त्यांनी. 20 तारखेपर्यंत मुदत दिलेली होती. शनिवार रविवार सुट्टी होती. 2 दिवस सुट्टी असतानाही सोमवारी लोकांना कुपन दिले. काही लोकांना 200 लोकांना कुपन दिले. नंतर त्यांनी म्हटले की बा तारखा दिल्या, त्या तारखेला या. आज लोकांनी 15 तारीख दिली होती. 15 तारखेला लोक आले व्हेरिफिकेशनला, तरी साहेब लोक पडून जात आहे. आणि एवढ्या लोकांची हिरमोड होते. प्रत्येकाचा जॉब आहे, कोणाचे बहिणी आई आहे, सगळे मुलं बाळं घेऊन उन्हात सर्व लोक उभे आहे, तरी कोणीही लक्ष देत नाही आहे. सुरुवात. नमस्कार, माझं नाव विवेक शामी पाटील. मी माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी इथे RTIच्या फॉर्मवर टोकन घेण्यासाठी आलो होतो. सकाळी 8-8:30 पासून इथे मी हजर आहे. इथून फक्त गेटवर मला एकतर यादीमध्ये नाव नोंदवण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि इथे कोणी शिक्षण अधिकारी इथे अवेलेबल होते. बोला तुम्ही बोला. शिक्षण अधिकारी इथे अवेलेबल नव्हते ना, कोणी त्यांचे कोणी स्टाफ इकडे अवेलेबल नव्हता की जेणेकरून आम्हाला एकतर टोकनची स्थिती यादी किती ते किती झालेली आहे कंप्लीट त्याची काही माहिती त्यांनी दिलेली नाही आहे. आणि जे व्हेरिफिकेशनसाठी आलेत त्यांचं व्हेरिफिकेशनही सुरू झालेलं नाही आहे. पहिली यादी लावली त्यांनी. आज त्यांना 15 तारीख देण्यात आलेली होती की तुम्ही या, पण त्यांनी अजूनही आल्यानंतर कामाला सुरुवात केलेली नाही आहे. आणि ते आले स्वतः गुपचूप आणि लगेच निघून गेले. कोणाला माहिती पडलं नाही की बाबा ते इथे आलेले आहेत म्हणून. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भंडाऱ्यामध्ये जी आपण रक्कम देतो, अभिषेकाची रक्कम देतो, त्यातून उरलेल्या पैशातून समाज प्रबोधनाचं चांगलं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याकरता शंकरराव सूर्यवंशी, तात्या गोडसे यांनी जे प्रघात घालून दिलेत त्याचं पालन काटेकोरपणे केलं जातं. आज 400 ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांना श्रवण दोष आहे त्यांना श्रवणयंत्र देण्यात आली. जे समाजामधले असे लोक आहेत की जे श्रवणयंत्र विकत घेऊ शकत नाहीत त्यांना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. जाऊयात आपण या श्रवणयंत्र वाटपाच्या दगडूशेठच्या कार्यक्रमात. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्ण सेवा अभियान अंतर्गत श्रवण यंत्र वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आज सुमारे 400 ज्येष्ठ नागरिकांना या श्रवण यंत्राचं वाटप हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि ॲलेम्को इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यापूर्वी आपण जवळजवळ 28,000 श्रवण यंत्राचं वाटप हे गरजूंना केलेलं आहे. आणि या माध्यमातून गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने या सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांच्या जीवनामध्ये एक आनंद फुललेला आहे. त्यांना नीटचं ऐकू येतं आहे आणि त्यांच्या संवाद साधण्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना अधिक सुलभतेने ते जीवन जगता येतं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये देखील समाधानाचं आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांना देखील त्यांचा आत्मविश्वास या ऐकू येण्यामुळे वाढलेला आहे. गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं घडतं आहे. आणखीन आपल्या माध्यमातून देखील विनंती आहे की ज्यांना श्रवण दोषाच्या अडचणी असतील त्यांनी आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपती भवन या कार्यालयाशी संपर्क साधावा. आपल्याला निश्चितपणे पुढील वेळीस ही मदत आपल्याला उपलब्ध होईल. धन्यवाद. जय गणेश. प्रेक्षक, पुणे शहर म्हणजे पेन्शनरचं शहर, शांत थंड हवामानाचं, पण ती ओळख आता पुसली गेली आहे गेल्या 50 वर्षात. 61च्या पुरानंतर ती प्राधान्याने जास्त पुसली गेली. आता पुणे शहरामध्ये 40 डिग्री तापमानापर्यंत तापमान जातं आणि एप्रिलच्या उत्तरार्धात आणि मेमध्ये ते 42-43 पर्यंत जातं. काय कारणं आहेत याचा उहापोह आपण सर्वजण जाणताच. पण आता धरणांचा साठा हा कमी होत चालला आहे आणि उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे पुणेकरांवरती आता पाणी कपातीचं संकट आलेलं आहे. 15 ते 20% पाण्याची कपात करावी लागेल. पण तत्पूर्वी महानगरपालिका प्रशासन जागं होईल आणि पुण्यातलं पाण्याचं लिकेज जरी त्यांनी काढलं तरीही पाणी कपात टळू शकते. पण हा दरवर्षीच आम्ही बातमीतनं विषय घेत असतो.
महापालिका त्याच्यात कुठलंच लक्ष देत नाही. पण पुणे शहरात पाणी कपात होणार हे आता निश्चित. पुण्याला खडकवासला, वरसगाव, टेमघर ही सर्व धरणं आहेत. भाभा आसखेड आहे. आंध्रामधनं देखील पाणी त्या ठिकाणी येतं. आंध्रा म्हणजे आंध्र प्रदेश नव्हे तर आंध्रा धरण ज्याला म्हणतात, त्यातनं पाणी येतं. तर या सगळ्यांचं पाणी जरी आलं तरी पाणी कपात ही अटळ आहे. तेव्हा पाणी आपण जपून वापरलं पाहिजे आणि महानगरपालिकेला आपण सहकार्यही केलं पाहिजे.